परंतु आता मात्र सुपर ओव्हरचा थरार असणार आहे तो टॉपरसाठी असणार आहे. आपण पाहायला गेलं तर रन रेट मध्ये कोण संघ पुढे जाईल आणि ज्या दरम्यान यासाठी हा सामना एक रोमांचकारक सामना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी मार्ककडे नक्कीच गोलंदाजी कोणाकडे सोपवणार तो मात्र फरजामकडे गोलंदाजीला असेल. या गोलंदाजीच्या मैदानामध्ये पाहायला गेलं ना हा सांगतोय लिहून ठेव. तर आपण पाहतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा एक रोमांचकारक थरार निर्माण याच दरम्यान मात्र व्यासपीठावर आम्हाला लाभलेले राज्य वैशंपायन सर याचं देखील शब्द सुमनाने स्वागत करतोय. आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये रोमांचकारक परिस्थिती असणार आहे. एक षटकाचा सामना नक्कीच थरार आपण पाहतोय. आपण गोलंदाजी मार्ककडे पाहतोय फरजान आपण पाहायला गेलो फरजान देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये थोडासा इथे मात्र थोडा धावा खर्च केल्या होत्या 2 षटकामागे जास्तीत जास्त धावा मिळवल्या होत्या. परंतु आता मात्र जेव्हा चेंडू सोपवला सर्वांचा मात्र या पंच इथे मात्र पाहतोय तो मात्र संघाचा कर्णधार आपण पाहतोय द्वारकानाथ भोईनी चेंडू सोपवला तो फरजामकडे स्ट्राईक साठी असणार आहे गिरीश. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो कल्पेश. आपण पाहतोय कल्पेशने देखील सुंदर फलंदाजी केली होती. 4 चेंडू मध्ये तब्बल 4 कणकणी चक्कर घेतला होते आणि मैदानामध्ये 4 लावले होते. आणि आता मात्र बघूया येणारे 6 चेंडू आणि या मैदानामध्ये काय रोमांचकारकता निर्माण होणार आहे. सर्वांचा थरार नक्कीच या मॅच मध्ये पाहतोय. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या युट्यूबच्या माध्यमातून ड्रीम क्रिकेट 11च्या माध्यमातून आपण पाहतोय. कौस्तुभ पाटील त्यांची टीम पूर्णपणे 7 समुद्रापार हा लाईव्ह थेट प्रक्षेपण होतोय. आपण पाहायला गेलं तर इथे मात्र मॅच नक्कीच रंगतदार सामना आपण पाहतोय. सुभाष पाटील सरांची टीम असणार आहे त्याप्रमाणे चांगल्या प्रकारचं नक्कीच बक्षीस रुपये लावतायत ते आणि प्रत्येक षटकारा चौकारांची आतिषबाजी करतायत आणि स्ट्राईक साठी असणारे गिरीशचे चौकेस क्षेत्रक्षेत्र पूर्णपणे सजवलं आपण पाहतोय. इथे मात्र पॉइंट आहे शॉर्ट थर्डमॅन आहे शॉर्ट 5 लेग आहे मिड विकेट आहे. आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण सजवलं आहे. कारण की ज्या वेळी आपण या मैदानामध्ये पाहतो एक एंडनी खेळलं जातं परंतु आज या मैदानामध्ये दोन्ही एंडनी खेळलेला मात्र एक सुवर्ण संधी अगदी क्रीडा रसिकांना पाहतोय. क्रीडा रसिकांना देखील पाहायला मिळतं आणि खेळाडूला देखील एक सुवर्ण संधी चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये मारत असलेला असा हा मैदान आपण पाहतो. एक नंबरचा मैदान आहे या इलाक्यातील ज्या वेळी या मैदानाची तुलना नक्कीच होत असते परंतु या मैदान देखील सुसज्ज असा मैदान आपण पाहतोय. जागमता वेळच्या संघाचा हा क्रीडांगण आपण पाहतोय. यावेळी 4 चांद लागलेत मित्रांनो. ज्यावेळी फर्स्ट टाइम या मैदानाचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. ज्यावेळी या अंधाऱ्या रात्रीमध्ये आपण जेव्हा या मैदानाचं सुशोभीकरण पाहताय त्यावेळी आपण दिवसाभरात आपण पाहतो असतो पण रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये हा सामना आज पाहिला जातोय. गोलंदाजी मार्ककडे असणार आहे फरजाम आणि फलंदाजी मार्ककडे असणार आहे तो मात्र एक डावखुरा फलंदाज ज्याच्याकडे पाहायला येतो. निडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू या मैदानामध्ये सरांनी नक्कीच मगाशी उद्घोषणा केली ज्याप्रमाणे क्रिकेट सामना मात्र नक्कीच पाहायला मिळाला. अफगाणिस्तान वर्सेस इंडिया हा सामना देखील टाय झाला होता पुन्हा टाय झाला होता आणि त्या मॅच मध्ये रोमांचकारकता निर्माण झाली होती. पुन्हा सरांनी सांगितलं की इंडिया वर्सेस न्यूझीलंड हा सामना चालू होता. 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा असताना रोहित शर्माच्या बॅटमधून निघाला कणकणी षटकार आपण पाहिले होते. परंतु आता मात्र तोच सराव या मैदानामध्ये पाहायला मिळते का पुन्हा एकदा मैदानामध्ये लेट्स प्ले गो. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा हाताळला गेला. याच दरम्यान मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळतोय. ज्यावेळी चेंडू हाताळला गेला ना मित्रांनो त्यावेळी हे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. मारण्याचा मानस होता परंतु बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या नसतानामध्ये द्वारकानाथ भोई मात्र आपली चोख भूमिका बजावतोय परंतु फरजामला देखील मात्र हा चेंडू घेण्याकडे कोस सोपवलाय. तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या मैदानामध्ये 6-5 येणारे 5 चेंडू सांगून जातील या मैदानामध्ये धावसंख्या किती उभारू शकते. सुरेख पद्धतीचा चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा तिकडे मात्र क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये सावेल तोपर्यंत चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. लवेश मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय. त्यावेळी चांगल्या प्रकारचे एक द्वारकानाथ भोई एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. लवेश चांगल्या प्रकारचा गोलंदाजी आहे परंतु हा चेंडू अगदी सोपवण्याचं काम केलं. द्वारकानाथ भोईने एक निर्णय घेतला आणि मात्र अगदी एक षटकाचा सामना असणार आहे त्यामध्ये फरजामला पुन्हा एकदा सुवर्ण संधी दिली आणि संधीचं सोडं नक्कीच करताना दिसतोय. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला. दुसरा चेंडू देखील पाहिलं तर मित्रांनो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि एक मात्र धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. स्ट्राईक डोटे होते. इथे मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय कल्पेश आपण पाहतोय.
कल्पेशला जर मित्रांनो पाहिले ना तर 4 चेंडूमध्ये तब्बल खणखणीत 4 चौकार खेचले होते. मॅचची वेगळी कलाटी निर्माण करून देण्याचं काम नक्कीच केलं होतं. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असेल परंतु संघाला मजबूत परिस्थिती आणण्यामध्ये नक्कीच त्याची भूमिका चोख होती. परंतु पुन्हा एकदा बघतोय इथे मात्र चेंडू पंचानी भीमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला परंतु चेंडू फरजामचा एक वेगळा प्लॅनिंग होता. ज्यावेळी पाहायला गेलं तर आपण चायनामेड गोलंदाजी करण्याचा नक्कीच मनसुबा होता. चायनामेड गोलंदाजी मित्रांनो चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नक्कीच काहीतरी वेगळा टर्निंग होता, वेगळा मनसुबा होता. परंतु चेंडू इथे पाहायला गेलं तर चेंडू उचलला गेला आणि भीमर पद्धतीचा नो चेंडू घोषित करतोय. या दरम्यान नो +1 एकूण 2 धावा मिळतात. एक पुन्हा प्री हिटची सुवर्ण संधी. गुडा डोळे पहा नीट, चेंडू आहे प्री हिट. तर मित्रांनो या मैदानामध्ये काय घडणार आहे इथे मात्र पुन्हा एकदा गिरीशला सुवर्ण संधी आहे. फ्री हिट म्हटलं गेलं तर एक प्रकारे पूर्णपणे एक सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 3 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. सरार नक्कीच असणार आहे. इथे मात्र पाहिलं जात आहे मित्रांनो एक षटकाचा सामना असणार आहे. इथे मात्र पुन्हा सुंदर पद्धतीचा चेंडू इथे मात्र कमबॅक करतोय. ज्यावेळी चेंडू भीमर पद्धतीचा पडला होता इथे मात्र संघाला मात्र चेंडू खाली राहिला होता काहीसा समजला नाही. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आलाय. चेंडू मात्र विकेट किपरच्या रस्त्यामध्ये थोडासा एकदम कानमंत्र देतोय. द्वारकानाथ वय गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळतोय. त्यांच्याकडे पाहायला गेलं तर भरपूर अनुभव आहे. अनुभव पणाला लावतोय आणि फरजाम मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अलिशान नागोटना संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आज मैदानामध्ये 4 चांद लावतोय. सुरेख पद्धतीचा बॅट सकाळला लागू शॉट थर्ड मॅन जनरेशन व्यारिक फेकी असती तर नक्कीच बाद झाला असता. कल्पेशला मात्र माघारी परतावं लागलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला अंतर असतं. वर्तमानामध्ये काय चाललंय हे नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पाहिलं गेलं तर सुरेख पद्धतीचा एक धावेचा फटका पाहायला मिळाला. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होती ती मात्र 4 धावसंख्या बोर्डवर लागली जाते. यावेळी मात्र संजूस गोलंदाजी करतोय. या मैदानामध्ये पाहिलं कोणत्याही षटकार चौकाराची आतिषबाजी नक्कीच या मैदानामध्ये पाहायला मिळाली नाही. परंतु इथे मात्र एक दुहेरी धावे संख्येत मात्र पुढे सरसावतोय. फरजाम गोलंदाजी मार्कडे असणार आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर इथे मात्र चुकी करतोय. फैज आहे. इथे मात्र पुढे सरसावला होता. परंतु या मैदानाची खासियत आहे ज्यावेळी चेंडू पडला प्रमुख अतिथीमध्ये श्री हरी सर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षण तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र माघारी परतावं लागलं. ते मात्र इथे कल्पेशाला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेटचा पतंग होतोय. डीजे एक गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग आहे. इथे मात्र बघूया 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असणार आहे. परंतु बघूया कशा प्रकारचा खेळ असणार आहे. याच दरम्यान मात्र पूर्णपणे या मैदानामध्ये शांतता पसरली. तो येणाऱ्या फलंदाजाला पूर्णपणे सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी इथे मात्र जर येणारा चौकार आणि षटकार जर खेचला तर श्रीहरी सर इथे नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहेत. ते मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर आम्हाला लाभलेले इथे एक व्यासपीठावर लाभलेले आम्हाला पत्रकार राज वैशमन सर यांचं देखील येतोची सन्मान होतोय. आपण पाहायला प्रमोदजी चोगले साहेब
यांच्या हस्ते मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. आपण पाहतोय राजवंशभाई सर पत्रकार कमी वयामध्ये आपलं नाव उंच शिखरावर नेण्याचं काम नक्कीच करतायत. तसेच संदीपजी गायकर साहेब यांचा देखील यथोचित सन्मान होतोय. आपण पाहतोय व्यासपीठावर लाभलेले प्रमुख अतिथी गणामध्ये लाभलेले आपल्याला सन्मानित करण्यात येतोय. मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. आपण पाहायला गेलं तर नक्कीच एक गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. चेंडू द्यायचंय. चेंडू कोणाकडे? तर मॅचला पूर्णपणे एकदा पुन्हा घेऊन जातो मैदानामध्ये. तसेच एक सामाजिक कार्यकर्ते वेळचेच गावचे दयारामजी ताडकर यांचा देखील यथोचित सन्मान होतोय. मायेची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. आपण पाहतोय दयारामजी ताडकर साहेब इथे बसलेले माझे नक्कीच दयारामजी ताडकर साहेब नक्कीच मला सांगत असतात ज्या ज्यावेळी आपण मॅचचं काय कशा प्रकारचं मी सुरुवात केली होती समालोचनाला तेव्हा मात्र प्रत्येक शब्दाला कसं म्हणायचं आणि काय करायचं मराठी भाषेमध्ये प्रभुत्व कसं दाखवायचं हे नक्कीच मला दाखवून दिलं आणि खरोखर आज त्यांचा देखील यथोचित सन्मान होतोय. स्ट्राईक साठी येतोय मात्र पुन्हा मैदानामध्ये नक्कीच वळतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये एक रोमांचकारक थरार नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 9 धावांचं कंपल्सरी चेसिंग असणार आहे. स्ट्राईक साठी असणार आहे. द्वारकादास भोई गेले 40+ आपण पाहतो मॅचेस मध्ये सगळ्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळतो. या दरम्यान नॉन स्ट्राईकला फलंदाज सुशील म्हात्रे आपण ज्यांनी अप्रतिम अशी खेळी केली 15 चेंडू 16 धावांचं समीकरण मात्र आपल्या संघासाठी एक विजयी फटका ज्याच्या बॅटमधून निघाला तो मात्र सुशील म्हात्रे आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. लेट प्लेस गो दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. ऑफ टिकला टाकला एक खोलवर टप्प्याचा चेंडू म्हटलं गेलं. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळल्यानंतर मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये आपण पाहतोय. याच दरम्यान मात्र निधाव चेंडूची सांगता होतीये. तर आपण नक्कीच पाहतोय पहिला चेंडूचा मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली. चांगला प्रकारचा एक निर्धाव पद्धतीने चेंडू आला गेला परंतु आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असणार आहे. समीकरण मित्रांनो मोठं आहे परंतु या मैदानामध्ये काही होऊ शकतं. डान्सिंग डाऊन होतोय. पुन्हा चेंडू हातामध्ये सामावला जातो. ज्याप्रमाणे द्वारकादास भोईचे इरादे त्यांनी स्पष्ट केले होते याच दरम्यान त्याची स्ट्रॅटर्जी आहे क्षेत्ररक्षण आहे अप्रतिम दर्जाचं आपण पाहायला मिळते. प्रमाणे त्याची स्ट्रॅटर्जी आहे क्षेत्ररक्षण आहे अप्रतिम दर्जाचं आपण पाहायला मिळते. 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे आले गेले परंतु याच दरम्यान मात्र पुढचा चेंडू अगदी चांगल्या प्रकारचा खेळला गेला आणि इथे मात्र पाहायला गेलं तर मिड विकेटच्या क्षेत्ररक्षण तैनात होता. 1 धावेचा फटका आपण पाहिलं गेलं. या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. आता मध्ये संघाचं मात्र श्री गणेश झालंय आणि जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण असणार आहे. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये खलबल उडाले कारण की स्ट्राईक साठी आलाय तो मात्र सुशील म्हात्रे. या मॅच मध्ये पाहतो आजच्या दिवसातील एक मोठा हिरा आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी या मैदानामध्ये केले बहरले आणि आता मात्र पाहण्यायोग्य असणार आहे. 3 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असणार आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये मोठा फटका नक्कीच खेळला गेलाय परंतु आज मात्र सुपर ओव्हर मध्ये कोणताही मोठा फटका आपण 4 धावांचा फटका षटकार रूपी मात्र नक्कीच पाहायला मिळाला नाही. परंतु या मैदानामध्ये जर मोठा फटका लावला तर श्री हरी सरांकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र स्ट्राईक साठी आहे तो सुशील म्हात्रे. आपण पाहतोय वरवटना संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि जोगेश्वरी नागोटना संघाला मात्र ज्वाला नागोटना संघाला मात्र बिलॉंग करणारा खेळाडू मात्र मयूर हेंडे आपण पाहतोय. वारंवार गोलंदाजी एक धारदार गोलंदाजी करतोय वेगवान गोलंदाजी करतोय.
सुरेख पद्धतीच्या गोलंदाजी पॅडवर बदलला गेला. या दरम्यान मात्र मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा नीटसा संपर्क आला नाही. याच दरम्यान चेंडू पडला गेला, मात्र पॅडवर बदलला गेला. एक धावेचा धाव नक्की बाईच्या स्वरूपात मिळाली, एक बाईच्या स्वरूपात मिळाली, परंतु धावसंख्येत 1 ने भर पडली. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या लागली गेली बोर्डवर, ती मात्र 2 धावसंख्या आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण मित्रांनो 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण असताना समीकरण पुन्हा बदलतंय. प्रत्येक चेंडूवर काही ना काहीतरी वेगळं चमत्कार घडतोय आणि स्ट्राईक साठी पूर्णपणे अनुभव पणाला लावेल अशा पद्धतीचा फलंदाज द्वारकानाथ भोय आपण पाहतोय. फुलटाच पद्धतीचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका आपण पाहतोय. एक धावेचा फटका लॉंगा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रक्षण तैनात आहे. आपण पाहिलं गेलं तर खरोखर चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. याच दरम्यान मात्र द्वारकानाथ भोईच्या बॅट मधून निघालेला एक धावेचा फटका जिंकण्यासाठी या मॅच मध्ये थरारक निर्माण करण्यासाठी नक्कीच एक चेंडू आणि 6 धावांचं समीकरण मित्रांनो. या मोठा फटका खेळला गेला. षटकारूपी वादळ नक्कीच मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती, परंतु आता मात्र त्या फलंदाजीला बहर आणण्याचं काम आणि मोठा फटका खेळला गेला तर या मैदानामध्ये खरोखर जल्लोष निर्माण होईल अशा पद्धतीची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. दैवी प्रिन्स 11 वरवटना संघ आपण पाहतोय, ज्याप्रमाणे दैवाचा कौल नक्कीच लागेल का, परंतु या सरळ पाहतो एस टी पाटील सुभाष पाटील सरांची टीम आहे आपण पाहतोय. एस टी पाटील कंस्ट्रक्शन आपण पाहतोय. याच दरम्यान मात्र संघाचा गोलंदाज मात्र नक्कीच या मैदानामध्ये छाप सोडतोय. मयूर हंडे पूर्णपणे विश्वास आपला पणाला लावतोय. बॅटच्या बट्टा चेंडू मोठा फटका, इथे मात्र पाहायला गेलं तर मगाशीच म्हटलं ज्याच्या वेळी जर पाहायला गेलं तर सुशील मात्र फलंदाजीला असेल ना, वेळी संघाला गरज असेल ना तर आजच्या दिवसातील हिरो त्याच्याकडे पाहिलं जातं ना, तो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र सुशील म्हात्रे, मॅन फ्रॉम वरवटणे संघाचा साहित्य मात्र फलंदाज. तर हा तर 200 रुपयाचं पारितोषिक श्रीहरी सरांकडून इकडे आता सुशील लगेच बक्षीस घेऊन जायचंय.